विद्यार्थी मित्रांनो, आज आपण TY.BComचा फर्स्ट चॅप्टर मार्जिनल कॉस्टिंग या विषयाची माहिती घेणार आहोत। मी आज तुम्हाला मार्जिनल कॉस्टिंग म्हणजे काय या विषयाची माहिती सांगते। कॉस्ट म्हणजे वस्तूची किंमत ठरवणं, हे आपण आधी बघितले अभ्यासले। पण या ठिकाणी मार्जिनल कॉस्ट, मार्जिन म्हणजे काय, मर्यादा, लिमिटेशन्स, आणि हे लिमिटेशन्स आपल्याला विचारात घ्यावे लागतात। कुठल्याही व्यावसायिकाला डायरेक्ट डिसिजन घेता येत नाही। व्यावसायिकाला त्याच्या मालाची वस्तूची किंमत ठरवत असताना अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो आणि त्यानंतरच तो काही मालाच्या बाबतीमध्ये योग्य मार्जिन ठरवू शकतो। बघा, या ठिकाणी आपण इंट्रोडक्शन बघणार आहोत। मार्जिनल कॉस्टिंग म्हणजे काय? मार्जिनल कॉस्टिंग इज अ न्यू टेक्निक इन अ कॉस्ट अकाउंटिंग। मार्जिनल टेक्निक हे काय? मार्जिनल कॉस्टिंग हे काय आहे? नवीन टेक्निक आहे कॉस्ट अकाउंटिंग मधला। मार्जिनल कॉस्टिंग इज अ नॉट अ मेथड ऑफ कॉस्टिंग। ती मेथड नाही, म्हणजे ती एक नवीन टेक्निक आज मार्केटमध्ये आलेला आपल्याला दिसून येते की त्या टेक्निकच्या सहाय्याने मालाची कॉस्ट ठरवणं किंवा त्याचं अकाउंटिंग करणं आपल्याला सोपं जातं। म्हणून या ठिकाणी असं म्हटलंय की मार्जिनल कॉस्टिंग इज अ न्यू टेक्निक इन कॉस्ट अकाउंटिंग। कॉस्ट अकाउंटिंग मधली ती नवीन संकल्पना आहे। मार्जिनल कॉस्टिंग इज अ नॉट अ मेथड ऑफ कॉस्टिंग। ती कॉस्टिंगची कुठल्याही प्रकारची मेथड किंवा एक वेगळी पद्धत नाहीये। लाईक जॉब और प्रोसेस कॉस्टिंग, म्हणजे त्यांनी एक एक्झाम्पल दिले की जॉब सारखं किंवा एखादी प्रोसेस कॉस्टिंग असते, ऑपरेटिंग कॉस्टिंग असते, अशा विविध कॉस्टिंगच्या कुठल्याही मेथडमध्ये मार्जिनल कॉस्टिंगचा समावेश होत नाही। मार्जिनल कॉस्टिंग इज अ स्पेशल टेक्निक विच इज प्रेझेंट मॅनेजमेंट। ही कसली टेक्निक आहे? स्पेशल टेक्निक। मार्जिनल कॉस्टिंग ही एक स्पेशल टेक्निक। आपण जेव्हा प्रॉब्लेम सुरू करू सोडवण्यासाठी त्यावेळी तुमच्या जास्त लक्षात येईल की ही स्पेशल टेक्निक का आहे, याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचं कॅल्क्युलेशन केलं जातं, कोणकोणत्या गोष्टींचं मार्जिन ठरवलं जातं। बजेट ठरवताना पण आपल्याला जशा काही गोष्टी महत्त्वाच्या असतात तसं मार्जिनल कॉस्टिंग म्हणजे तुमचं मार्जिन काय आहे हे आपल्याला विचारात घ्यावं लागतं। तुम्ही किती टक्क्यापर्यंत मालाची विक्री करू शकता, तुमची लेवल काय आहे, तुम्ही कोणत्या लेवलपर्यंत जाऊन वस्तू इतर गावाच्या बाहेर किंवा देशाच्या बाहेर नेऊन विक्री करू शकता, याचं मार्जिन आपल्याला शोधण्यासाठी ती एक स्पेशल टेक्निक आहे। ती कॉस्टिंगचा भाग नाही किंवा कोणत्याही प्रकारचं ऑपरेटिंग कॉस्टिंग किंवा जॉब प्रोसेस कॉस्टिंग हे कोणत्याही मेथडमध्ये तुमच्या हे कॉस्ट अकाउंटिंगच्या मेथडमध्ये मार्जिनल कॉस्ट येत नाही, असं आपल्याला या इंट्रोडक्शनवरून लक्षात येतं। तसंच त्यांनी काय म्हटलंय की ही एक स्पेशल टेक्निक आहे की जी मॅनेजमेंटसाठी वापरली जाते विथ इन्फॉर्मेशन enabling it to measure the profitability of undertaking by considering the behavior of cost। म्हणजे आपल्या व्यवसायामधला प्रॉफिट मॅक्झिमाइज करण्यासाठी ही एक वेगळी टेक्निक व्यवसायामध्ये वस्तूंच्या किमती काढण्यासाठी वापरली जाते। म्हणून ही मॅनेजमेंट मधली एक इन्फॉर्मेशन मिळवून देणारी, मेजरमेंट करून देणारी, प्रॉफिट वाढवून देणारी एक चांगली संकल्पना, स्पेशल कॉन्सेप्ट म्हटलं गेलेलं आहे। पण ती मेथड नाही आणि कॉस्टिंग मधला तो पार्ट नाही। इट्स अ डिफरंट पार्ट ऑफ द कॉस्टिंग बट अंडरटेकिंग द बाय कन्सिडरिंग द बिहेवियर ऑफ कॉस्ट। पण त्याच्यामध्ये सुद्धा काही वस्तूंच्या मालांच्या किमतींचा अभ्यास केला जातो किंवा त्या वस्तूच्या मालाची किमती ठरवल्या जातात। सो प्रॉफिट प्लॅनिंग, कॉस्ट कंट्रोल, डिसिजन मेकिंग। प्रॉफिट प्लॅनिंग म्हणजे आपल्याला प्रॉफिट किती मिळवायचं आहे त्याचा प्लॅन करण्यासाठी या मार्जिनल कॉस्टिंगचा विचार केला जातो। त्यानंतर कॉस्ट कंट्रोल, आपल्याला माहिती आहे वस्तूची किंमत किती असावी। छोटासा पेन आहे आणि त्या वस्तूची पेनाची किंमत जर 500-1000 रुपये लावली तर लोक तो पेन खरेदी करणार नाही। रिजनेबल प्राइसचा विचार केला जातो, कॉस्टची लेवल विचारात घेतली जाते, कॉस्टचे एक्सपेन्सेस विचारात घेतले जातात आणि कॉस्ट कंट्रोलमध्ये ठेवण्याचा प्रयत्न या मार्जिनल कॉस्टिंगमध्ये केला जातो। म्हणून ही एक स्पेशल टेक्निक आहे असं म्हटलं गेलेलं आहे। त्याचबरोबर काही बाबतीमध्ये व्यवसायात निर्णय घ्यावे लागतात, डिसिजन मेकिंग। ही प्रोसेस एक निर्णय प्रक्रियेची प्रोसेस आहे असं म्हटलेले। डिसिजन मेकिंग रिक्वायर्स द ॲप्लिकेशन ऑफ मार्जिनल कॉस्टिंग टेक्निक इन ऑल इंडस्ट्रीज। आपल्याला माहिती आहे मोठमोठ्या कंपन्या आहेत, मोठमोठ्या कंपन्यांमध्ये मोठमोठ्या वस्तूचं उत्पादन केलं जातं। वस्तूचं उत्पादन करताना मालाची कॉस्ट विचारात घेतली जाते, बजेट ठरवलं जातं। कॉस्ट ठरवत असताना वेगवेगळ्या गोष्टींचं डिसिजन घ्यावं लागतं। कॉस्ट कंट्रोल कशी करता येईल, कॉस्ट जास्तीत जास्त ठेवली तर कस्टमर मिळणार नाही,
याचा विचार करून रिजनेबल प्राइसमध्ये योग्य दरामध्ये वस्तूची किंमत कशी ठेवता येईल, कॉस्ट कंट्रोलमध्ये कशी आणता येईल, त्याचबरोबर प्रॉफिट कसं मॅक्सिमाइज करता येईल, प्रॉफिटचं प्लॅनिंग कसं करता येईल, हे सगळ्या इंडस्ट्रीमध्ये मार्जिनल कॉस्टिंगच्या सहाय्याने मार्जिनल कॉस्टिंगचं टेक्निक वापरून ऑल इंडस्ट्रीमध्ये मार्जिनल कॉस्टिंगचं टेक्निक वापरून या सगळ्या गोष्टी फाइंड आउट केल्या जातात. बजेट ठरवणं, प्रॉफिट मिळवणं, कॉस्ट आणि वस्तूची कॉस्ट ठरवणं, त्याचबरोबर निर्णय घेणं, या सगळ्या गोष्टी मार्जिनल कॉस्टिंगच्या टेक्निकच्या वापरामुळे फायदेशीर ठरताना आपल्याला दिसून येतात. आणि या सगळ्या गोष्टींचं कॅल्क्युलेशन प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये किंवा अनेक इंडस्ट्रीमध्ये केलं जातं. It can be used in conjunction with any method of costing procedure, one complete system of cost accounting, or with other techniques such as budgeting and standard costing. त्यांनी काय म्हटलंय, इट कॅन बी यूज इन कंजंक्शन, म्हणजे मार्जिनल कॉस्टिंग हे जरी कन्सिस्टेड असलं तरी ती बऱ्याच ठिकाणी वापरली गेलेली गोष्ट आहे. मार्जिनल कॉस्टिंग ही सर्वात महत्त्वाची टेक्निक आहे जी कॉस्टिंग प्रोसिजर मध्ये त्याच्या प्रोसिजर कंप्लीट करण्यासाठी वापरली जाते. कॉस्ट अकाउंटिंग और विथ अदर टेक्निक्स, फक्त कॉस्ट अकाउंटिंगच नाही तर वेगवेगळ्या प्रकारच्या इतर टेक्निक्स सच ॲज बजेटिंग अँड स्टँडर्ड कॉस्टिंग. मार्जिनल कॉस्टिंगच्या पुढे जाऊन बजेटिंग आणि स्टँडर्ड कॉस्टिंग या काही मेथडचा सुद्धा कॉस्टिंगमध्ये अभ्यास केला जातो. कॉस्टिंगची प्रोसिजर कंप्लीट करता यावी, ती सिस्टीम राबवता यावी म्हणून बजेट, मार्जिनल कॉस्टिंग, स्टँडर्ड कॉस्टिंग अशा अनेक कॉन्सेप्टचा अभ्यास आपल्याला या विषयांमध्ये किंवा या आपल्या सिलेबसमध्ये पहिल्या टॉपिकमध्ये बघायचा आहे. आपण तो अभ्यास शिकणार आहोत. त्यानंतर मीनिंग बघा. मार्जिनल कॉस्टिंग, मार्जिनल कॉस्ट इज कॉस्ट ऑफ प्रोडक्ट प्रोड्युसिंग वन एक्स्ट्रॅक्ट युनिट ऑफ द आउटपुट. मार्जिनल कॉस्टिंग मध्ये काय होतं, एका वस्तूमागे किती खर्च येतो, एका वस्तूमध्ये किती उत्पन्न होतं किंवा एका वस्तूमागे आपण कशा पद्धतीने प्रॉफिट मिळवू शकतो याचं कॅल्क्युलेशन आपल्याला करता येतं किंवा केलं जातं. इट इज द अमाउंट बाय विच टोटल द इट इज द अमाउंट बाय विच टोटल कॉस्ट increases when the extra unit is produced, or the amount of cost which can be avoided by the producing one unit less. जसं आपण वस्तूच्या उत्पादनाची क्वांटिटी वाढवत जातो तसं त्याचं मार्जिन सुद्धा आपलं काय होतं, बजेट आपलं मोठ्या प्रमाणामध्ये वाढत जात असतं. हा इम्पॅक्ट आपल्याला मार्जिनल कॉस्टिंग वरती होताना दिसतो. यानंतर आपण बघणार आहोत डेफिनेशन. ICMA लंडन यांनी एक केलेली डेफिनेशन आहे. त्यांनी असं सांगितलंय, द अमाउंट ॲट एनी गिवन व्हॉल्यूम, द अमाउंट ॲट एनी गिवन व्हॉल्यूम ऑफ आउटपुट इज इन्क्रीज ऑर डिक्रीज. म्हणजे आपल्याला माहिती आहे की काही वेळेला अमाउंट ही वाढते आणि काही वेळेला अमाउंट घटते. बाय वन युनिट, एका वस्तूमागे किती रक्कम घटली किंवा एका वस्तूमागे किती प्रॉफिट कमी झाला किंवा तो प्रॉफिट वाढला एका युनिट मागे, हे आपल्याला याच्यातून फाइंड आउट करता येतं. इन अ प्रॅक्टिस दिस इज इन्क्रीज बाय द टोटल व्हेरिएबल कॉस्ट. टोटल व्हेरिएबल कॉस्ट म्हणजे मालाची बदलती किंमत ॲट्रिब्युटेबल टू वन युनिट. एका वस्तूमागे त्या मालाची किंमत कशी वाढली किंवा त्या मालाची किंमत किती कमी झाली किंवा कितीने कमी झाली हे आपल्याला मार्जिनल कॉस्टिंगमध्ये लक्षात येतं. किंवा मार्जिनल कॉस्टिंगचा टेक्निकचा अभ्यास केल्यामुळे प्रत्येक वस्तूची कॉस्ट ठरवताना आपण कशा पद्धतीने प्लॅनिंग केलं पाहिजे, प्रॉफिट कसा वाढवता आला पाहिजे, इन्क्रीज डिक्रीज व्हेरिएबल कॉस्ट कशी करता आली पाहिजे, या सगळ्या टेक्निकचा अभ्यास आपल्याला मार्जिनल कॉस्टिंगमधून लक्षात येतो असं ICMA लंडन या डेफिनेशनमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मार्जिनल कॉस्टिंग इज अ कॉस्टिंग टेक्निक विच डिस्टिंग्विश. बघा, मार्जिनल कॉस्टिंग इज अ कॉस्टिंग टेक्निक. आधी काय म्हटलं होतं, मार्जिनल कॉस्टिंग इज अ नॉट द मेथड ऑफ कॉस्टिंग. ही कॉस्टिंगची मेथड नाही. आणि पुन्हा त्यांनी सांगितलंय, मार्जिनल कॉस्टिंग इज कॉस्टिंग टेक्निक विच डिस्टिंग्विशेस बिटवीन फिक्स्ड कॉस्ट अँड व्हेरिएबल कॉस्ट. मार्जिनल कॉस्टिंग ही कॉस्टिंगचीच एक प्रकारची टेक्निक आहे, पण त्याच्यामध्ये फरक आहे आणि ते दोन फरक म्हणजे फिक्स कॉस्ट आणि व्हेरिएबल कॉस्ट.
फिक्स कॉस्ट म्हणजे काय की जिथे काही कॉस्ट मध्ये बदल होत नाही आणि व्हेरिएबल म्हणजे काही प्रमाणामध्ये काही वस्तूंच्या किमतींमध्ये बदल होतो. त्यानंतर आपण बघणार आहोत काही फॉर्म्युले. फॉर्म्युले खूप महत्त्वाचे आहेत आणि या फॉर्म्युल्यांच्या आधारावरच आपल्याला पुढचे प्रॉब्लेम एक्झामला येणार आहेत ते आपण घेणार आहोत. तर फॉर्म्युला आहे पहिला मार्जिनल कॉस्ट. मार्जिनल फॉर्म्युला म्हणण्यापेक्षा मार्जिनल कॉस्ट आणि व्हेरिएबल कॉस्ट हे एकसारखं आहे, इक्वल आहे. ज्यावेळी तुम्हाला व्हेरिएबल कॉस्ट दिलेली असते, ज्यावेळी व्हेरिएबल कॉस्ट दिलेली असते किंवा नसते, मार्जिनल कॉस्ट दिलेली असते किंवा नसते, दोघांमध्ये जी व्हॅल्यू दिलेली आहे ती व्हॅल्यू म्हणजे दोघांचंही मीनिंग सेम आहे. मार्जिनल कॉस्ट इज इक्वल टू व्हेरिएबल कॉस्ट. मार्जिनल कॉस्ट दुसरा एक फॉर्म्युला त्यांनी या ठिकाणी सांगितलाय. आणखी मार्जिनल कॉस्ट म्हणजे काय की डायरेक्ट मटेरियल. आपण किती प्रमाणात मालाचं उत्पादन केलं, जे उत्पादन केलं ते समोर आहे, डायरेक्ट आहे, त्याच्यामुळे त्याला काय म्हटलंय मार्जिनल कॉस्ट इज इक्वल टू डायरेक्ट मटेरियल. डायरेक्ट लेबर प्लस डायरेक्ट एक्सपेन्सेस प्लस व्हेरिएबल ओव्हरहेड. बघा मार्जिनल कॉस्ट मध्ये या सगळ्या कन्सेप्टचा अभ्यास होतो आणि या सगळ्या कन्सेप्टची गोळाबेरीज म्हणजेच मार्जिनल कॉस्ट. म्हणजे कोणत्याही गोष्टीचं मार्जिन ठरवताना आपण काय करतो, मटेरियल विचारात घेतो, लेबर विचारात घेतो, नंतर त्या वस्तूसाठी येणारा खर्च विचारात घेतो आणि त्याचे व्हेरिएबल ओव्हरहेड विचारात घेतो आणि सगळ्यांची गोळाबेरीज म्हणजे मार्जिनल कॉस्ट होईल. आणि मी आधी सांगितलं मार्जिनल कॉस्ट म्हणजेच काय व्हेरिएबल कॉस्ट आणि मार्जिनल कॉस्ट म्हणजेच या सर्व एक्सपेन्सेस आणि डायरेक्ट लेबर, डायरेक्ट मटेरियल, व्हेरिएबल ओव्हरहेड यांची बेरीज म्हणजे मार्जिनल कॉस्ट. मार्जिनल कॉस्ट म्हणजेच काय म्हटलं अजून एक प्राइम कॉस्ट प्लस व्हेरिएबल कॉस्ट. प्राइम कॉस्ट जसं की आपण सेलिंग प्राइस कॅल्क्युलेट करताना काय लिहितो फॉर्म्युला, सेलिंग प्राइस आधीच्या लेक्चरमध्ये आपण बघितलंय, सेलिंग प्राइस इज इक्वल टू कॉस्ट प्राइस प्लस प्रॉफिट प्लस त्याचे एक्सपेंडिचर. ओके, म्हणजे इथे सेलिंग प्राइस ऐवजी मार्जिनल कॉस्ट त्यांनी म्हटले आणि मार्जिनल कॉस्ट म्हणजे काय प्राइम कॉस्ट प्लस व्हेरिएबल ओव्हरहेड. देन सेल्स, व्हॉट इज मीन बाय सेल्स, सेल्स इज इक्वल टू व्हेरिएबल कॉस्ट प्लस फिक्स कॉस्ट प्लस प्रॉफिट. व्हेरिएबल कॉस्ट फिक्स कॉस्ट प्लस प्रॉफिट. व्हेरिएबल म्हणजे सगळ्या बदलत्या रकमा, तुमच्या फिक्स असलेल्या रकमा आणि तुम्हाला मिळालेला प्रॉफिट, त्याला काय म्हणतात सेल्स. आपण आता साधा फॉर्म्युला बघितला आधीच्या लेक्चरमध्ये पण मी तुम्हाला सांगितलं होतं, सेलिंग प्राइस इज इक्वल टू कॉस्ट प्राइस प्लस प्रॉफिट प्लस आता हल्ली त्याच्यामध्ये ऍड करतात एक्सपेन्सेस. आणि इथं पण सेलिंग प्राइसचा जर फॉर्म्युला बघितला व्हेरिएबल कॉस्ट फिक्स कॉस्ट प्लस प्रॉफिट. इथे पण प्रॉफिट आहे, इथे पण प्रॉफिट आहे. फिक्स कॉस्ट ऐवजी इथं आपण काय घेतलंय कॉस्ट प्राइस घेतली, व्हेरिएबल कॉस्ट आणि कॉस्ट प्राइस. ठीक आहे. त्यानंतर कॉन्ट्रीब्युशन. कॉन्ट्रीब्युशन म्हणजे काय, आपण काय म्हणतो कॉन्ट्रीब्युशन करायचे किंवा रक्कम गोळा करायची, वर्गणी गोळा करायची. तसंच आपल्याला उत्पादनासाठी, वस्तूच्या उत्पादनासाठी आपल्याकडं काही रक्कम रोख स्वरूपामध्ये कॉन्ट्रीब्यूट केलेली असणं गरजेचे. तर ही कॉन्ट्रीब्युशनची रक्कम किंवा आपल्याकडे शिल्लक असलेली रक्कम आपल्याला कशी शोधायची असते, तर तुमची जी काही एकूण विक्री आहे त्यातून तुमचे होणारे व्हेरिएबल्स कॉस्ट मायनस करायचे म्हणजे तुमचं कॉन्ट्रीब्युशन निघतं. कॉन्ट्रीब्युशनचे दोन फॉर्म्युले आहेत, कॉन्ट्रीब्युशन इज इक्वल टू सेल्स मायनस व्हेरिएबल कॉस्ट अँड सेकंड कॉन्ट्रीब्युशन इज इक्वल टू फिक्स कॉस्ट प्लस प्रॉफिट. ओके, या ठिकाणी मी तुम्हाला फक्त बेसिक इन्फॉर्मेशन सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण आज पहिला चॅप्टर सुरू केलेला आहे. पहिल्या चॅप्टरमध्ये आपण इंट्रोडक्शन बघितलेली आहे. इंट्रोडक्शनमध्ये मार्जिनल कॉस्ट म्हणजे काय आणि कॉस्ट ठरवताना व्यापाऱ्याला, उद्योजकाला कोणकोणत्या गोष्टींचं कशा पद्धतीने प्लॅनिंग करावं लागतं, त्याच्यामध्ये काय काय गोष्टी येतात आणि पुन्हा एक महत्त्वाचं वाक्य की मार्जिनल कॉस्टिंग ही एक स्पेशल टेक्निक आहे. या टेक्निकच्या सहाय्याने आपण वस्तूच्या किमती ठरवण्याचा प्रयत्न करू शकतो आणि हे मार्जिनल कॉस्ट म्हणजेच काय व्हेरिएबल कॉस्ट आणि मार्जिनल कॉस्ट म्हणजेच काय डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर, डायरेक्ट ओव्हरहेड, व्हेरिएबल ओव्हरहेड आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस या चारही खर्चांची गोळाबेरीज म्हणजे मार्जिनल कॉस्ट होय. नंतर आपण बघितलं मार्जिनल कॉस्ट म्हणजेच आणखी दुसरा फॉर्म्युला बघितला साधा सिंपल प्राइम कॉस्ट प्लस व्हेरिएबल ओव्हरहेड. म्हणजे इथे आपण तेच बघितलं सेलिंग प्राइस म्हणजेच काय कॉस्ट प्राइस प्लस प्रॉफिट प्लस एक्सपेन्सेस. त्यानंतर आपण बघितलं दोन महत्त्वाचे सेल्सची डेफिनेशन बघितली. सेल्सची फॉर्म्युला काय, सेल्स कसे कॅल्क्युलेट करतो आपण आणि आपण जर अकाउंटचा विचार केला तर अकाउंटमध्ये ट्रेडिंग अकाउंटला सेल्स कुठे येतात, बाय सेल्स येतात आणि परचेसेस डेबिटला येतात. बरोबर, म्हणजे इथे आपण काय म्हणतो
की सेल्स इज इक्वल टू काय, व्हेरिएबल कॉस्ट प्लस फिक्स कॉस्ट प्लस प्रॉफिट. म्हणजे इथे तुम्ही परचेसेस डेबिटला घेता, सेल क्रेडिटला घेता आणि हे सेल तुम्ही कॉस्ट ऑफ स्टॉक म्हणून तुम्ही ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला सुद्धा दाखवता. बरोबर. म्हणजे हे सेल्स तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत आणि तुमचे परचेसेस डेबिटला येतात. सेल्स म्हणजेच काय, व्हेरिएबल कॉस्ट प्लस फिक्स कॉस्ट प्लस प्रॉफिट. याच्यामध्ये सगळ्या अमाऊंट, व्हेरिएबल कॉस्ट, फिक्स कॉस्ट आणि प्रॉफिट या सगळ्यांची बेरीज म्हणजे तुमचे काय असतात, सेल्स असतात. त्यानंतर आपण कॉन्ट्रीब्युशनच्या दोन डेफिनेशन बघितल्या. बचत किंवा तुमच्याकडे असलेली शिल्लक किंवा तुमच्याकडची असलेली गोळाबेरीज किंवा रक्कम. मग ती कॉन्ट्रीब्युशन म्हणजेच काय, सेल्स मायनस व्हेरिएबल कॉस्ट आणि कॉन्ट्रीब्युशनचा दुसरा फॉर्म्युला फिक्स्ड कॉस्ट प्लस प्रॉफिट. ओके. तर आपण आज या चॅप्टरमधली इंट्रोडक्शन आणि त्याची डेफिनेशन मार्जिनल कॉस्टिंगची बघितली. आणि पुढचा पॉईंट आहे ॲडव्हान्टेजेस ऑफ मार्जिनल कॉस्टिंग. ॲडव्हान्टेजेस आपण म्हटलं आता की कुठल्याही व्यावसायिकाला त्याचा व्यवसाय उद्योग सुरू करायचा असेल तर तो डायरेक्ट व्यवसाय उद्योग सुरू करू शकत नाही. त्याला बऱ्याच गोष्टीचं नियोजन करावं लागतं, काही निर्णय घ्यावे लागतात, काही खर्च करावे लागतात, काही कामगारांना त्याला नेमावं लागतं, जागा बघावी लागते, मशिनरी बघाव्या लागतात आणि या सगळ्या गोष्टी फुलफिल असेल तरच तो उद्योजक चांगल्या प्रकारचा व्यावसायिक बनू शकतो किंवा चांगल्या प्रकारचा व्यवसाय मोठ्या प्रमाणामध्ये डेव्हलप करू शकतो. आणि हे सगळं ठरवण्यासाठी त्याला काही गोष्टींचं बजेट ठरवावं लागतं, काही गोष्टींचं मार्जिन बघावं लागतं आणि त्यानुसार तो खर्चाची कमी जास्त पद्धतीने इन्क्रीज डिक्रीज एक्सपेंडिचर किंवा इन्क्रीज डिक्रीज लेबर या पद्धतीने डिसिजन घेत असतो आणि त्याला ते घ्यावे लागतात. त्याशिवाय त्याचा हा बिझनेस स्टार्ट होऊ शकत नाही. तर त्याला या बिझनेसमध्ये मार्जिनल कॉस्टमुळे काय बेनिफिट मिळतात हे आपण आता पाहणार आहोत. बघा, ॲडव्हान्टेजेस ऑफ मार्जिनल कॉस्ट. पहिला आहे कॉन्सिस्टन्सी, सुसंगतता. मार्जिनल कॉस्टमुळे काय होते की व्यवहारामध्ये सुसंगतता म्हणजे कंटिन्युटी राहते. कोणत्याही प्रकारचा काळा बाजार किंवा चुकीचा व्यवहार केला जात नाही. मार्जिनल कॉस्टिंगमुळे सगळे व्यवहार किंवा सगळ्या वस्तूंची आकडेवारी योग्य पद्धतीने तपासली जाते, चेकआउट होते आणि त्याच्यामुळे कोणत्याही पद्धतीच्या चुकीच्या एरर्स त्याच्यातून बाहेर पडत नाही आणि त्यांच्या व्यवहारामध्ये किंवा व्यवसायामध्ये कॉन्सिस्टन्सी राहते मार्जिनल कॉस्टिंगमुळे, असं आपल्याला दिसून येते. म्हणजे ॲडव्हान्टेजेस काय मार्जिनल कॉस्टिंगचा, की त्याच्यामध्ये कॉन्सिस्टन्सी राहते. दुसरा ॲडव्हान्टेजेस व्हॅल्युएबल एड टू मॅनेजमेंट. आता एडचा शब्दशः अर्थ आपण मदतनीस म्हणून घेतो. व्यवस्थापनाच्या महत्त्वाच्या कार्याला महत्त्वाच्या गोष्टींमध्ये त्याची मदत होते असं त्यांनी इथे म्हटले. महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे कोणत्या, की मोठमोठ्या वस्तूंचे रेट ठरवणं, मोठमोठ्या वस्तूंचं उत्पादन करणं, मोठमोठे लेबर, टाटा असेल, बिर्ला असेल, त्यानंतर पिंपरी हवेची अल्फा लावाल असेल, अशा वेगवेगळ्या मोठमोठ्या कंपन्या आहेत. DNI मेलन असेल, वगैरेपट्ट्यातली इथली, म्हणजे अशा अनेक कंपन्या आहेत की ज्या मोठ्या प्रमाणामध्ये वस्तूंचे उत्पादन करतात आणि अशा मोठ्या मोठ्या वस्तूंचं उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना, व्यावसायिकांना त्यांच्या मॅनेजमेंटमध्ये या मार्जिनल कॉस्टिंगचा मोठ्या प्रमाणात फायदा होताना आपल्याला दिसून येतो. एड टू प्रॉफिट. या मार्जिनल कॉस्टिंगमुळेच आपल्याला प्रॉफिट किती होतो हे आपल्या लक्षात येतं. आपण ज्यावेळी एक्झाम्पल्स घेऊ त्यावेळी तुम्हाला जास्त इझी वाटेल. हा टॉपिक तसा खूप सोपा आहे, याच्यामध्ये अवघड काहीच नाही. थिअरॉटिकल पार्ट मी जास्त घेतला नाही, जो इम्पॉर्टंट आहे तोच मी या ठिकाणी घेतला. हा थिअरीसाठी टॉपिक नाही आहे, तरी सुद्धा एखादी शॉर्ट नोट या टॉपिकवरती किंवा या प्रकरणावरती मार्जिनल कॉस्टिंगवरती विचारली जाऊ शकते. म्हणजे तिथे एड टू प्रॉफिट म्हणजे नफा मिळवण्यासाठीची मदत आपल्याला या मार्जिनल कॉस्टिंगमुळे होते. त्यानंतर रिलेटिव्ह प्रॉफिटेबिलिटी, आपल्यामुळे त्याचा जो काही नफ्याचा उच्चांक आहे तो गाठता येतो. त्यानंतर बेसिस ऑफ प्राइसिंग, आपण वस्तूच्या किमती ठरवण्यासाठी सुद्धा मार्जिनल कॉस्टचा वापर करतो. कॉस्ट ॲनालिसिस पॉसिबल, आपल्याला मार्जिनल कॉस्टिंग वरून कॉस्टचं ॲनालिसिस करणं सोपं जातं. कॉस्ट ॲनालिसिस करणं म्हणजे वस्तूची किंमत ठरवताना ज्यावेळी आपण इतर गोष्टीची त्याची तुलना करतो, कंपॅरिझन करतो, त्यावेळी त्या वस्तूची योग्य पद्धतीने किंमत ठरवण्यासाठी बेसिस ऑफ प्राइसिंग त्या वस्तूच्या किमती ठरवण्यासाठी या मार्जिनल कॉस्टिंगचा बेनिफिट होतो. रिस्पॉन्सिबिलिटी अकाउंटिंग बिकम मोर इफेक्टिव्ह. आपल्याला माहिती आहे रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे जबाबदारीचं काम असतं आणि त्याचा चांगला बेनिफिट किंवा चांगला इफेक्ट हा मार्जिनल कॉस्टिंगमुळे पडताना आपल्याला दिसून येतो. ॲडव्हान्टेजेसचे सुद्धा खूप पॉईंट आहेत बुकमध्ये दिले, त्यातले जे काही महत्त्वाचे आणि इम्पॉर्टंट वाटतात तेवढेच पॉईंट मी या ठिकाणी तुम्हाला दिले. शॉर्ट नोटला विचारलं तर 5 पॉईंट सफिशियंट आहे. ब्रॉड क्वेश्चनसाठी विचारला की व्हॉट इज मीन बाय मार्जिनल कॉस्टिंग अँड राईट ॲडव्हान्टेजेस ऑफ मार्जिनल कॉस्टिंग असा जर क्वेश्चन विचारला तर तुम्हाला सुरुवातीला इंट्रोडक्शन द्यावी लागेल, डेफिनेशन घ्यावी लागेल
आणि नंतर तुम्हाला त्याचे ॲडव्हान्टेजेस द्यावे लागतील आणि ॲडव्हान्टेजेस दिल्यानंतर तुमचं उत्तर संपत नाही तर त्याचं तुम्हाला जस्टिफिकेशन करावं लागतं. नंतर मिनिंग येतं शेवटी पुन्हा एकदा लास्टला 2 सेंटेन्स येतात. असं आपलं ब्रॉड क्वेश्चनसाठी आन्सर असणं गरजेचं आहे. मी तुम्हाला आज या ठिकाणी मार्जिनल कॉस्टिंग आणि त्याच्याबद्दलची रूपरेषा त्याची इंट्रोडक्शन तुम्हाला करून दिलेली आहे. त्यातले काही फ्यू कॉन्सेप्ट मी तुमच्या क्लिअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मार्जिनल कॉस्ट म्हणजेच काय, व्हेरिएबल कॉस्ट, हे मी रिवाइज करते कारण ही इम्पॉर्टंट आहे आणि याच्यावरतीच आपले पुढचे प्रॉब्लेम डिपेंड आहे. बघा या ठिकाणी मार्जिनल कॉस्ट म्हणजेच काय म्हटलं आपण, डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर, डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि व्हेरिएबल ओव्हरहेड या सर्वांची गोळाबेरीज म्हणजेच काय, मार्जिनल कॉस्ट. आणि मार्जिनल कॉस्ट म्हणजेच काय, व्हेरिएबल कॉस्ट. आणि मार्जिनल कॉस्ट म्हणजेच काय, प्राइम कॉस्ट प्लस व्हेरिएबल कॉस्ट. हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागणार आहे. हळूहळू प्रॅक्टिसने सुद्धा तुमच्या ते लक्षात येईल. पाठ केलं तर बरंच होईल. त्यानंतर सेल्सची आपण व्हेरिएबल कॉस्ट प्लस फिक्स कॉस्ट प्लस प्रॉफिट ही हा फॉर्म्युला पाहिला. आणि कॉन्ट्रीब्युशनचे 2 फॉर्म्युले आहेत, सेल्स मायनस व्हेरिएबल कॉस्ट आणि फिक्स कॉस्ट प्लस प्रॉफिट. आपण या संकल्पना आज या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. मी तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देते. आज आपलं हे दुसरं लेक्चर आहे आणि या दुसऱ्या लेक्चरमध्ये मला असं वाटतं की तुम्ही नोटबुक केलं नसतील तर नोटबुक करा. स्पेशली आणि कॉस्टिंगच्या या विषयासाठी महत्त्वाचा विषय आहे, स्कोरिंगचा विषय आहे, सोपा विषय आहे आणि इझिली तुम्हाला समजेल या भाषेमध्ये तुम्हाला सांगायचा प्रयत्न करणार आहे. जर कोणाला काही कन्सेप्ट समजले नसेल तर त्यांनी मला कॉल करून विचारावं किंवा माझ्याशी चर्चा करावी. ठीक आहे. थँक्यू.